नमस्कार. आज आपण बुद्धिमापन चाचणी या विषयाअंतर्गत दुसऱ्या प्रकरणात सुरुवात करणार आहोत. दुसरे प्रकरण आहे विसंगत किंवा विजोड पद ओळखणे. अशा प्रकारच्या प्रश्नात 4 वेगवेगळे गट दिलेले असतात. त्यापैकी 3 गट एका विशिष्ट नियमाने बनलेले असतात. मात्र जो चौथा गट आहे तो वेगळ्याच प्रकारे बनलेला असतो आणि तो चौथा गट म्हणजेच विसंगत गट आपल्याला शोधायचा असतो. विसंगत पद ओळखण्यासाठी आपल्याला जे 3 पद दिलेली आहेत ते विशिष्ट पद्धतीने जोडले गेलेले आहेत. त्या गटांमधला संबंध लक्षात येणं गरजेचं असतं. तो संबंध जर आपल्या लक्षात आला तर आपल्याला चौथं पद जे त्यांच्यापासून विसंगत आहे हे ओळखणं कठीण जात नाही. विसंगत घटक शोधत असताना पदांमधील एकसारखेपणा किंवा संबंध शोधण्यासाठी आपल्याला खालीलप्रमाणे विविध आधार वापरता येतील. त्याच्यापैकी पहिला आधार आपण पाहूया. जी वर्णमाला दिलेली आहे त्यांच्यामध्ये जी मुळाक्षरं दिलेली आहेत त्यांचा क्रम वापरून बनलेले गट. म्हणजे जे गट दिलेले आहेत यांच्यामधली जी लेटर्स आहेत हे काही विशिष्ट क्रमाने जोडले गेलेले असतील आणि तो जो क्रम किंवा तो जो संबंध आहे तो आपल्या लक्षात आला की आपल्याला त्यांच्यापासून जे विसंगत पद आहे ते ओळखता येईल. दुसरा आधार आहे वर्णमालेतील मुळाक्षरांची विविध प्रकारे मांडणी किंवा रचना. हे पहिल्या आधारासारखंच आहे. म्हणजे एक ठराविक पद्धतीने मांडणी असेल, ती मांडणी प्रत्येक गटासाठी ट्रू असली पाहिजे, प्रत्येक गटासाठी व्हॅलिड असली पाहिजे. ज्या गटासाठी ती व्हॅलिड नसेल तो गट आपला विसंगत गट असेल. तिसरा आधार आहे कॅपिटल किंवा स्मॉल अक्षरांचा वापर आणि त्यांचे स्थान. म्हणजेच काय की कॅपिटल आणि स्मॉल लेटर अशांनी मिळून एक गट बनलेला असेल. असे आपल्याला 4 किंवा 5 गट दिलेले असतील आणि त्यांची एक विशिष्ट प्रकारे मांडणी असेल. म्हणजे कदाचित ती मांडणी अशा पद्धतीने असू शकेल, पहिलं जे लेटर आहे ते कॅपिटल, दुसरं लेटर स्मॉल. अशा प्रकारे प्रत्येक गटात मांडणी दिलेली असेल आणि त्याच्यापैकी एखाद्या गटामध्ये ह्याच्या उलट मांडणी दिलेली असेल किंवा त्याच्याशी विसंगत असणारी मांडणी दिलेली असेल. आणि अशा प्रकारे ही मांडणी आपल्या लक्षात आली की त्याच्यापासून जे विसंगत गट आहे तो आपल्याला ओळखता येईल. चौथा आधार आहे स्वरांचा वापर असणे किंवा नसणे. जे आपण पहिल्या प्रकरणात पाहिलं, स्वर 5 स्वर आहेत. ए, ई, आय, ओ, यू. या स्वरांचा वापर केलेला असू शकतो किंवा नसू शकतो. त्यांची पोझिशन, त्यांचा वापर यांच्यानुसार सुद्धा आपल्याला विसंगत घटक ओळखता येतो. आणि 5वा आधार तो म्हणजे उच्चार साधर्म्य आणि अक्षरसंख्या साधर्म्य. म्हणजे उच्चारामध्ये सारखेपणा, अक्षरांमध्ये सारखेपणा ह्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला विसंगत गट ओळखता येतो. इथे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट जी तुमच्या लक्षात असली पाहिजे ती म्हणजे विसंगत घटक शोधत असताना दिलेल्या प्रत्येक गटांमध्ये साधर्म्य आहे की नाही हे पहिल्यांदा पडताळून पाहणे व मगच विसंगत गट शोधणे. म्हणजे असं करू नका की पहिले 2 जे गट आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही पडताळणी केली की हां पहिलं लेटर, समजा उदाहरणार्थ आपण घेतलं की 4 गट दिलेले आहेत आणि 4मध्ये काय आहेत कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स. पहिल्या अक्षर गटामधलं पहिलं लेटर हे कॅपिटल आहे, दुसरं स्मॉल आहे. दुसऱ्या अक्षर गटामध्ये सुद्धा तसंच आहे म्हणून आणि तिसऱ्यामध्ये तसं भेटलं नाही म्हणून लगेच तिसरा कॅन्सल किंवा तिसरा आपलं अचूक उत्तर. असं करू नका. जे काही 4-5 अक्षर गट दिलेले आहे त्या प्रत्येकासाठी ही कंडिशन ट्रू आहे की नाही हे पहा. हेच आपण पहिल्या प्रकरणामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. तिथेही मी सांगितलं होतं की पहिला पर्याय मिळाला, पहिल्या पर्यायासाठी संबंध मिळाला, पहिल्या पर्यायासाठी कंडिशन अचूक मिळाली म्हणून लगेच पहिला पर्याय हे तुमचं उत्तर असू शकत नाही. काही एक्झाम्पल्समधून आपण ते पाहिलेलं सुद्धा आहे. जरी पहिला पर्याय तुम्हाला अचूक मिळाला तरी उरलेले जे 3 पर्याय आहेत हे चूक कशा पद्धतीने आहे हे सुद्धा तुम्हाला पडताळून पाहणं गरजेचं असतं. तसंच इथे सुद्धा जर तुम्हाला अक्षरगट दिलेले आहेत, प्रत्येक अक्षर गटामध्ये तोच संबंध आहे का हे तुम्ही पहिल्यांदा प्रत्येक अक्षर गटासाठी पडताळून पाहायचं आहे आणि मग जो याच्यापासून विसंगत मिळेल तो विसंगत गट म्हणून तुम्ही मार्क करणार आहात. आता इथे सुद्धा जेव्हा तुम्ही विसंगत गट शोधणार आहात तेव्हा जसं पहिल्या प्रकरणामध्ये आपण वर्णमाला लिहिलेली होती ABCD ते XYZ पर्यंत आणि त्यांना जे क्रमांकन दिलेलं होतं तेच क्रमांकन जर तुम्ही इथं केलं तर तेही सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. कारण जे छोटे लेटर्स आहेत त्याला पॉसिबल आहे, डिरेक्टली तुम्ही पाहून फाइंड करू शकता. पण जेव्हा मोठे मोठे अक्षरगट आहे किंवा त्यांच्यामध्ये असा संबंध आहे जो पाहता क्षणी लक्षात येत नाही त्या केसमध्ये तुम्हाला ते क्रमांकन देणं गरजेचं आहे.
आपण उदाहरणं पाहूया. उदाहरणं पाहिली की तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. शक्यतो ही मांडणी करून घ्या, अक्षर वर्णमालेची मांडणी, म्हणजे आपल्याला सोडवण्यास अधिक उपयुक्त ठरेल. पहिला एक्झाम्पल पाहूया आपण. पहिला एक्झाम्पल तुम्ही पाहत आहात. 4 गट दिलेले आहेत. पहिला गट 2 लेटर्स EV, दुसरा अक्षर गट 2 लेटर्स GT, तिसरा अक्षर गट 2 लेटर्स IR, चौथा अक्षर गट 2 लेटर्स QJ. आणि याच्यामधला विसंगत आपल्याला शोधायचा आहे. हेच आपले अनुक्रमे पर्याय आहेत 1 2 3 4, आणि तुम्हाला 4च पर्याय दिलेले असणार, कारण जशी आपली सिस्टीम आहे त्यानुसार हे 4 पर्यायच तुम्हाला असले पाहिजेत. तर पहिला पर्याय आहे EV, दुसरा आहे GT, तिसरा आहे IR आणि चौथा आहे QJ. चारही अक्षरगट कॅपिटल लेटर्समध्येच आहेत. क्रमांकन देऊन घेऊया आपण यांना. तुम्ही पाहत आहात क्रमांकन दिलेला आहे. EV या लेटरला क्रमांकन आहे अनुक्रमे 5 आणि 22. GT या अक्षर गटाला क्रमांकन आहे 7 आणि 20 अनुक्रमे. तिसरा अक्षर गट IR क्रमांकन आहे 9 18 अनुक्रमे, आणि चौथा अक्षर गट QJ क्रमांकन आहे 17 10 अनुक्रमे. आता आपण या क्रमांकनाकडे येऊया. तुम्ही पाहू शकता पहिल्या अक्षर, जेवढे अक्षर गट दिलेले आहेत त्यांच्यामधलं जे पहिलं अक्षर आहे ते पहिलं अक्षर आहे EGIQ अनुक्रमे. चारही अक्षर गटांमधलं पहिला जो अक्षर आहे पहिल्या अक्षर गटामधलं त्याचं क्रमांकन आहे 5. दुसऱ्या अक्षर गटामधलं जे पहिलं अक्षर आहे त्याचं क्रमांकन आहे 7. तिसरा जो अक्षर गट आहे त्याच्यामधलं जे पहिलं अक्षर आहे त्याचं क्रमांकन आहे 9, आणि चौथा जो अक्षर गट आहे त्याच्यामधलं जे पहिलं अक्षर आहे त्याचं क्रमांकन आहे 17. पहिलं जे अक्षर आहे E त्याचं क्रमांकन आहे 5. या 5 मध्ये जर 2 मिळवले तर आपल्याला क्रमांकन मिळतं 7, जे की पहिलं अक्षर आहे दुसऱ्या अक्षर गटामधलं. या 7 मध्ये जर आपण 2 मिळवले तर आपल्याला क्रमांकन मिळतं 9. 9 या क्रमांकनासमोरील जो अक्षर आहे ते आहे कॅपिटल I, जे की आपलं तिसऱ्या अक्षर गटामधील पहिलं अक्षर आहे. याचाच अर्थ प्रत्येक अक्षर गटामधलं जे पहिलं अक्षर आहे हे 2 नी वाढत आहे. म्हणजे जो तिसरा अक्षर गट आहे याच्यानंतर जे येणारं, ह्या अक्षर गटानंतर जो येणारा अक्षर गट आहे याच्यामधलं जे पहिलं अक्षर आहे हे नक्कीच असलं पाहिजे 11, पण ते 11 नसून ते आहे 17. त्याचप्रमाणे प्रत्येक अक्षर गटामधलं जे दुसरं अक्षर आहे 2 नी कमी होत आहे. म्हणजे तुम्ही क्रमांकन पाहू शकता. पहिल्यासाठी क्रमांकन आहे दुसऱ्या अक्षराचं 22, दुसऱ्या अक्षर गटासाठी आहे ते 20, तिसऱ्यासाठी आहे ते 18 आणि चौथ्यासाठी आहे ते 10. याचाच अर्थ 10 नंतर क्रमांकन येणार आहे 8, जे की आहे H या अक्षरासमोरचं. पण H न येता आपल्याला जो दुसरा अक्षर गट आहे तिथं दिलेला आहे J, ज्याचं क्रमांकन आहे 10. एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल पाहत आहात तुम्ही. 4 अक्षर गट दिलेले आहेत. हे 4 अक्षर गट म्हणजेच तुमचे 4 पर्याय आहेत. त्याच्यातला पहिला अक्षर गट आहे कॅपिटल EV, दुसरा अक्षर गट आहे कॅपिटल GT, तिसरा अक्षर गट आहे कॅपिटल IR, चौथा अक्षर गट आहे कॅपिटल QJ. याच्यामधला विसंगत आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी क्रमांकन देऊन घेऊया. क्रमांकन आहे चारही अक्षर गटांसाठी अनुक्रमे 5 22, 7 20, 9 18 आणि 17 10. तुम्ही पाहू शकता प्रत्येक अक्षर गटामध्ये जे पहिलं अक्षर आहे हे 2 नी वाढत आहे. म्हणजे जे पहिलं अक्षर गट आहे त्याच्यामधलं जे पहिलं अक्षर आहे त्याचं क्रमांकन आहे 5. या 5 मध्ये जर आपण 2 मिळवले तर मिळतात आपल्याला 7. 7 समोरील अक्षर आहे G, जे की आपल्या दुसऱ्या अक्षर गटामधील पहिलं अक्षर आहे. या 7 मध्ये जर आपण 2 मिळवले तर आपल्याला मिळत आहे 9. 9 या क्रमांकासमोरील अक्षर आहे I, जे अक्षर आहे आपल्या तिसऱ्या अक्षर गटामधील पहिलं अक्षर. याचाच अर्थ IR या अक्षर गटापुढील जे पुढचा गट येणार आहे त्याच्यामधलं क्रमांकन असलं पाहिजे पहिल्या अक्षरचं 11, पण ते 11 नसून आहे 17. म्हणजेच चौथा अक्षर गट हा विसंगत आहे. तरी पण तो लगेच विसंगत न म्हणता दुसऱ्या अक्षर गटासाठी सुद्धा कंडिशन होल्ड होत आहे की नाही हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. दुसरा जे अक्षर आहे प्रत्येक अक्षर गटामधलं जे दुसरं अक्षर हे 2 नी कमी होत आहे.
तुम्ही पाहू शकता पहिल्या अक्षर गटामधलं जे दुसरं अक्षर आहे त्याचं क्रमांकन आहे 22, दुसरा जो अक्षर गट आहे त्याच्यामधलं दुसऱ्या अक्षराचं क्रमांकन आहे 20, तिसरा जो अक्षर गट आहे त्याच्यामधलं जे दुसरं अक्षर आहे त्याचं क्रमांकन आहे 18. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी 2 कमी होत आहे. याचाच अर्थ जे पुढचा अक्षर गट आहे IR नंतरचं त्याच्यामध्ये 18 मधून जर 2 गेले तर मिळतात आपल्याला 16. म्हणजे जे दुसरं अक्षर आहे त्याचं क्रमांकन असलं पाहिजे 16, पण ते 16 नसून ते आहे 10. याचाच अर्थ जे चौथा अक्षर गट आहे हा विसंगत अक्षर गट आहे. म्हणजेच या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील एक्झाम्पलकडे वळूया आपण. पुढील जे एक्झाम्पल पाहत आहात तुम्ही इथे सुद्धा 4 अक्षर गट आहेत, मात्र प्रत्येक अक्षर गटामध्ये 3 लेटर्स आहेत. ती लेटर्स आहेत पहिला पर्याय FJH, दुसरा पर्याय PTR, तिसरा पर्याय TXW, चौथा पर्याय TXV. चारही लेटर्स कॅपिटल आहेत. क्रमांकन देऊन घेऊयात. प्रत्येक गटासाठी क्रमांकन आहे अनुक्रमे 6, 10, 8, 16, 20, 18, 20, 24, 23 आणि 20, 24, 22. तुम्ही पाहू शकता हे जे अक्षर गट दिलेले आहे यांच्यामध्ये परस्पर संबंध आहे. पहिला जो अक्षर गट आहे त्याच्यामध्ये जे पहिलं अक्षर दिलेलं आहे ते अक्षर आहे F. त्याचं क्रमांकन आहे 6. या 6 मध्ये जर तुम्ही 4 मिळवले तर तुम्हाला मिळणारा नंबर आहे 10. आणि त्याच्या समोरचं अक्षर आहे J, जे की आपलं पहिल्या अक्षर गटामधलं दुसरं अक्षर आहे. त्याच 10 मधून जर आपण 2 वजा केले तर आपल्याला नंबर मिळत आहे 8. 8 या क्रमांकासमोरील अक्षर आहे H, जे की आपलं तिसरं अक्षर आहे पहिल्या अक्षर गटामधलं. म्हणजे जे पहिलं अक्षर आहे त्याचं जे क्रमांकन आहे त्याच्यामध्ये आपण 4 मिळवलेले आहेत आणि जो नंबर मिळालेला आहे म्हणजेच जे दुसरं अक्षर आहे त्या दुसऱ्या अक्षराच्या क्रमांकनामधून आपण जर 2 वजा केले तर आपल्याला तिसरं अक्षर मिळालेलं आहे. हीच कंडिशन दुसऱ्या अक्षर गटासाठी ट्रू आहे की नाही हे पाहूयात. दुसऱ्या अक्षर गटामधलं पहिलं लेटर आहे P, क्रमांकन आहे 16. या 16 मध्ये जर तुम्ही 4 मिळवले तर मिळणारं क्रमांकन आहे 20. 20 या क्रमांकासमोरचं लेटर आहे कॅपिटल T आणि या 20 मधूनच जर तुम्ही 2 वजा केले तर मिळणारं क्रमांकन आहे तुम्हाला 18 आणि या 18 या समोरचं अक्षर आहे R. म्हणजेच आपला दुसरा अक्षर गट दुसरा पर्याय PTR. तिसरा अक्षर गट पाहूयात आपण. तिसरा अक्षर गट पहिला लेटर आहे T, क्रमांकन आहे 20. 20 मध्ये 4 मिळवल्यावर मिळणारा क्रमांकन आहे 24 आणि या 24 मधून जर आपण 2 वजा केले तर मिळणारा क्रमांकन आहे 22. म्हणजेच 20, 24, 22. मात्र TXW या गटामध्ये 22 न मिळता आपल्याला मिळत आहे 23. चौथ्या गटासाठी पाहूया. चौथ्या गटामधलं पहिलं अक्षर आहे T, क्रमांकन आहे 20. 20 मध्ये जर 4 आपण मिळवले तर मिळणारा नंबर आहे 24. 24 मधून जर 4 वजा केले तर मिळणारा नंबर आहे 22 आणि तोच 22 नंबर आपल्याला चौथ्या गटासाठी मिळत आहे. याचाच अर्थ पहिला, दुसरा आणि चौथा यांच्यामध्ये एकच संबंध आहे. पहिल्या क्रमांकामध्ये 4 मिळवलेले आहेत आणि जे मिळणारं क्रमांकन आहे म्हणजेच 2 नंबरचं क्रमांकन त्याच्यामधून 2 वजा केलेले आहेत. मात्र तिसऱ्या गटासाठी हे विसंगत आहे, कारण तिसऱ्या गटासाठी आपण पहिल्या क्रमांकामध्ये 4 मिळवलेले आहेत, मात्र जे दुसरं क्रमांकन आहे मिळणार त्याच्यामधून 2 वजा करण्याऐवजी तिथे एकच वजा केलेला आहे. याचाच अर्थ या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तिसरं एक्झाम्पल आपण पाहूया. पर्याय आहेत AI, दुसरा पर्याय OF, तिसरा पर्याय UA आणि चौथा पर्याय आहे AO. काही वेळेस क्रमांकनाची गरज नसते. म्हणजे ह्या पद्धतीचे एक्झाम्पल तुम्ही जास्त जेवढी सोडवताल त्या वेळेस तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. आपण एक आधार पाहिला होता मगाशी, जे मी ऑप्शन सांगितले तुम्हाला, काही आधार सांगितले की ज्या आधारांनी आपण विसंगत शब्द किंवा विसंगत गट ओळखू शकतो. त्या आधारांपैकी एक आधार होता स्वरांचा वापर असणे किंवा नसणे. तुम्ही आत्ताचं एक्झाम्पल पाहू शकता. स्वर 5 आहेत A, E, I, O, U,
प्रत्येक पर्यायामध्ये एक ना एक स्वर आहे. पहिल्या पर्यायामध्येही आहे, दुसऱ्याही आहे, तिसऱ्याही आहे, चौथ्याही आहे. मात्र या प्रत्येक पर्यायामध्ये पुन्हा तुम्ही पाहू शकता, पहिल्या पर्यायामध्ये एक नसून दोन स्वर आहेत. दुसऱ्या पर्यायामध्ये मात्र एकच स्वर आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये मात्र दोन स्वर आहेत आणि चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा दोन स्वर आहेत. याचाच अर्थ प्रत्येक ठिकाणी स्वरांचा वापर झालेला आहे, मात्र तो एकदा नसून प्रत्येक ठिकाणी दोनदा आहे, फक्त दुसऱ्या पर्यायासाठी सोडून. कारण दुसऱ्या पर्यायासाठी स्वराचा वापर एकदाच झालेला आहे. जे दुसरा पर्याय आहे ओ एफ, त्याच्यामधलं पहिलं जे लेटर आहे ते स्वर आहे, मात्र जे दुसरं लेटर हे स्वर नाही आहे. याचाच अर्थ विसंगत पद आहे पर्याय क्रमांक 2 ओ एफ. पुढील एक्झाम्पल आहे, गट आहेत 4, प्रत्येक ठिकाणी 4 लेटर्स आहेत. पहिला गट वाचत आहे मी DVFT. दुसरा गट आहे EUGS. तिसरा गट आहे GSHR आणि चौथा गट आहे FTHR. क्रमांकन देऊन घेऊयात. क्रमांकन पुढील प्रमाणे अनुक्रमे 4 गटांसाठी 4, 22, 6, 20. दुसऱ्या गटासाठी आहे 5, 21, 7, 19. तिसऱ्या गटासाठी आहे 7, 19, 8, 18 आणि चौथ्या गटासाठी आहे 6, 20, 8, 18. या प्रत्येक गटामध्ये तुम्ही पाहू शकता, जे पहिलं अक्षर आहे हे पहिलं अक्षर एक एकनी वाढत आहे. पहिला अक्षर गटासाठी पहिलं अक्षर जे आहे त्याचं क्रमांकन आहे 4. 4 नंतर येणारा अंक आहे 5, जे की क्रमांकन आहे ई या लेटरचं, आणि हे लेटर म्हणजेच आपल्या दुसऱ्या अक्षर गटामधलं पहिलं लेटर. 5 मध्ये 1 मिळवल्यावर येणारा अंक आहे 6. मात्र 6 हा अंक नसून तिसऱ्या अक्षर गटासाठी मिळत आहे आपल्याला 7, आणि तो 6 हा अंक आपल्याला मिळत आहे चौथ्या गटासाठी. चौथ्या गटामधलं जे पहिलं अक्षर आहे कॅपिटल F, याचं पहिलं अक्षर आहे F, त्याचं क्रमांकन आहे 6. म्हणजे जे पहिलं लेटर आहे हे एक एकनी वाढत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अक्षर गटामधील जे दुसरं लेटर आहे हे एक एकनी कमी होत आहे. प्रत्येक अक्षर गटामधील जे तिसरं लेटर आहे हे सुद्धा पुन्हा एक एकनी वाढत आहे, आणि प्रत्येक अक्षर गटामधील जे चौथं लेटर आहे हे सुद्धा एक एकनी कमी होत आहे. म्हणजे अल्टरनेट पहिलं आणि तिसरं लेटर एक एकनी वाढत आहे, त्याच वेळेस दुसरं आणि चौथं लेटर एक एकनी कमी होत आहे. मात्र जर तुम्ही तिसरा पर्याय पाहिला, ह्याच्यामध्ये दुसरा पर्याय आहे त्याच्यामध्ये 5 नंतर येणारा अंक आहे 6. 6 ने येता तिथे आलेला आहे 7. दुसऱ्या अक्षर गटामध्ये जे दुसरं अक्षर आहे ते आहे 21. 21 या क्रमांकनाचं 21 मधून जर 1 वजा केला तर आपल्याला क्रमांकन मिळणार आहे 20, पण तिथं मिळत आहे 19. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 3 हे आपलं विसंगत पद आहे. कारण पर्याय क्रमांक 3 साठी जे दुसरा अक्षर गट आहे याच्यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या अक्षरामध्ये 1 कमी व्हायला पाहिजे, मात्र दुसऱ्या अक्षरामध्ये 1 कमी न होता 2 कमी होत आहेत, आणि पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये 1 वाढला पाहिजे, पण पहिल्याच्यामध्ये 1 न वाढता 2 वाढत आहेत. याचाच अर्थ तिसरा गट हे आपलं विसंगत पद आहे. पुढील एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल आहे, पहिला पर्याय HFCY5, दुसरा पर्याय XVSOJ, तिसरा पर्याय SQNJE आणि चौथा पर्याय BZWSN. अक्षरगट आहेत 4, प्रत्येक याच्यामध्ये 5 लेटर्स आहेत. मात्र जो पहिला पर्याय आहे याच्यामध्ये 5 लेटर्स नसून फक्त 4 लेटर्स आहेत, आणि 5वं जे लेटर आहे त्याच्याऐवजी आहे नंबर. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे हे. 4 पर्याय आहेत, 4 पैकी 3 मध्ये लेटर्स आहेत, मात्र जे पहिला पर्याय आहे म्हणजेच जे आपलं विसंगत पद आहे त्याच्यामध्ये 4 लेटरच असून 5वं जे आहे ते आहे नंबर. याचाच अर्थ विसंगत पद आहे पर्याय क्रमांक 1. पुढील एक्झाम्पल पाहूयात आपण. 4 पर्याय, प्रत्येक पर्यायामध्ये 4 अक्षर. पहिला अक्षर गट आहे MMSK, दुसरा अक्षर गट आहे OKUI,
तिसरा अक्षर गट आहे QMWG आणि चौथा अक्षर गट आहे SGYE. क्रमांकन देऊन घेऊया. क्रमांकन दिलेला आहे. क्रमांकन अशा पद्धतीने आहे. पहिल्या अक्षर गटासाठी 13, 13, 19, 11 अनुक्रमे. दुसऱ्या अक्षर गटासाठी 15, 11, 21, 9. तिसऱ्या अक्षर गटासाठी 17, 13, 23, 7 आणि चौथ्या अक्षर गटासाठी 19, 7, 25, 5. आता यांच्यामधला संबंध आपण पाहूया. पहिला अक्षर गटासाठी कन्सिडर करूया आपण. पहिल्या अक्षर गटामधलं पहिलं अक्षर आहे कॅपिटल M. क्रमांकन आहे 13. या 13 मध्ये जर आपण 6 मिळवले तर मिळणारं क्रमांकन आहे 19 आणि या क्रमांकासमोरचं अक्षर आहे कॅपिटल S, जे की याच अक्षर गटामधलं तिसरं अक्षर आहे. म्हणजेच पहिल्या अक्षराच्या क्रमांकामध्ये जर आपण 6 मिळवले तर आपल्याला जे क्रमांकन मिळते ते क्रमांकन ज्या लेटरसाठी आहे ते लेटर म्हणजे आपलं त्या अक्षर गटासाठीचं तिसरं लेटर आहे. आता हाच संबंध आपण प्रत्येक अक्षर गटासाठी व्हॅलिड आहे की नाही ते चेक करूयात. त्यासाठी दुसरा अक्षर गट पहा. पहिलं अक्षर आहे कॅपिटल O. क्रमांकन आहे 15. 15 मध्ये जर 6 मिळवले तर मिळणारं क्रमांकन आहे 21 आणि 21 या क्रमांकासमोरील अक्षर आहे कॅपिटल U आणि हेच अक्षर म्हणजेच आपलं या दुसऱ्या अक्षर गटासाठीचं तिसरं अक्षर आहे. तिसऱ्या पर्यायासाठी पाहूया. पहिलं अक्षर आहे कॅपिटल Q. क्रमांकन 17. 17 अधिक 6 23 आणि 23 या क्रमांकासमोरील अक्षर आहे कॅपिटल W आणि तेच आपलं ह्या पर्यायाचं तिसरं अक्षर आहे. त्याचप्रमाणे चौथा पर्याय. पहिलं अक्षर कॅपिटल S. क्रमांकन 19. त्याच्यामध्ये 6 मिळवले मिळालेलं क्रमांकन 25. 25 समोरचं लेटर कॅपिटल Y आणि हेच आपलं या पर्यायासमोरचं किंवा या पर्यायासाठीचं तिसरं अक्षर आहे. याचा अर्थ हे जे चारही पर्याय दिलेले आहेत त्याच्यामधलं जे पहिलं अक्षर आहे त्याचं जे क्रमांकन आहे याच्यामध्ये 6 मिळवल्यावर जे क्रमांकन मिळतं ते क्रमांकन म्हणजे प्रत्येक अक्षर गटासाठीचं तिसरं अक्षर आहे. आता आपण दुसऱ्या आणि चौथ्या अक्षरामधला संबंध पाहूयात. सध्या तरी आपल्याला कुठलंच विजोड विसंगत पद मिळालेलं नाहीये कारण चारही गटांसाठी ही कंडिशन ट्रू झालेली आहे. त्यामुळे आपल्याला दुसरं आणि चौथं पद यांच्यामधला संबंध शोधणं गरजेचं आहेच. आता आपण पाहूया पहिल्या अक्षर गटासाठी. पहिला जो अक्षर गट आहे त्याचं क्रमांकन आहे 13 दुसऱ्या अक्षरासाठी आणि याच अक्षर गटाचं चौथ्या अक्षराचं क्रमांकन आहे 11. या 13 मधून जर मी 11 वजा केले तर मला मिळणारा नंबर आहे 2. दुसऱ्या अक्षर गटाकडे जाऊयात. दुसरं अक्षर क्रमांकन आहे 11. दुसऱ्याच अक्षरा गटामधला जे चौथं अक्षर आहे क्रमांकन आहे 9. 11 मधून जर मी 9 वजा केले तर मला मिळणारा नंबर आहे 2. म्हणजेच या दोन्ही गटांसाठी माझ्या असं लक्षात आले की जे दुसरं अक्षर आहे त्याच्या क्रमांकनामधून जे चौथं अक्षर आहे त्याचं क्रमांकन जर मी वजा केलं तर मिळणारा नंबर मला मिळालेला आहे 2. आता हेच आपण तिसऱ्या आणि चौथ्यासाठी व्हॅलिड आहे की नाही ते पाहूयात. वळूयात तिसऱ्या अक्षर गटाकडे. तिसऱ्या अक्षर गटामधलं दुसरं अक्षर आहे कॅपिटल M. क्रमांकन आहे 13. त्याच अक्षर गटामधलं दुसरं चौथं अक्षर आहे G. क्रमांकन आहे 7. या 13 मधून जर 7 वजा केले तर मला मिळत आहेत 6. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे विसंगत पद असण्याची शक्यता आहे. चौथ्या पदासाठी पाहूया. चौथ्या पदासाठी जर पहिल्या 2 पदांप्रमाणे जर आपल्याला मिळालं तर याचाच अर्थ चौथं, दुसरं आणि पहिलं पद हे एका विशिष्ट संबंधांमध्ये आहेत. मात्र जे तिसरं पद आहे हे यांच्यापासून वेगळं आहे आणि ते आपलं विसंगत पद असेल. चौथ्या पर्यायाकडे जाऊयात आपण. चौथा पर्याय आहे SGYE. दुसरं अक्षर आहे G. क्रमांकन आहे 7. चौथं अक्षर आहे E. क्रमांकन आहे 5. 7 मधून जर 5 वजा केले तर आपल्याला मिळणारा नंबर आहे 2. म्हणजेच जसं आपलं पहिला आणि दुसऱ्या पर्यायांसाठी मिळाला होता 2चा डिफरन्स दुसऱ्या आणि चौथ्या अक्षरासाठी तोच आपला क्रमांक अक्षर गट 4 साठी मिळत आहे. याचाच अर्थ अक्षर गट 3 हे यापासून विसंगत आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला पर्याय आहे चौरस, दुसरा पर्याय आहे आयत, तिसरा पर्याय आहे वर्तुळ आणि चौथा पर्याय आहे त्रिकोण. तुम्हाला माहिती आहे चौरस म्हणजे त्याला 4 बाजू असतात, आयत म्हणजे त्याला 4 बाजू असतात,
त्रिकोण म्हणजे त्याला 3 बाजू असतात, मात्र वर्तुळाला बाजू नसते. त्यामुळे साहजिकच यांच्यामधलं विजोड पद किंवा विसंगत पद आहे वर्तुळ. पुढील एक्झाम्पल पाहूया. आता हे जे एक्झाम्पल तुम्ही पाहत आहात हे एक्झाम्पल थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 2 बाजू दिलेल्या आहेत, डावी बाजू आणि उजवी बाजू. पर्याय वाचत आहे मी. पहिला पर्याय आहे SARA आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे RA. दुसरा पर्याय आहे FROG आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे OR. तिसरा पर्याय आहे FUND आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे NU. चौथा पर्याय आहे LOCK आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे OC. तुम्ही पाहू शकता हे चारही पर्याय यांच्यामध्ये जी डावी बाजू आहे या डाव्या बाजूला 4 लेटर्स आहेत आणि जी उजवी बाजू आहे त्या प्रत्येक बाजूला 2 लेटर्स आहेत. आता आपण ही 4 लेटर्स आणि ही 2 लेटर्स यांच्यामधला संबंध पाहूयात. पहिला ऑप्शन बघूयात आपण SARA. याच्या डाव्या बाजूला 4 लेटर्स आहेत आणि जी मधली 2 लेटर्स आहेत RAR यांना जर उलट केलं तर आपल्याला मिळत आहे R हे, जी आपली याच ऑप्शनसाठीची उजवी बाजू आहे. दुसरा जो पर्याय आहे त्यात तो आहे FROG. मधली जी 2 लेटर्स आहेत ORO यांना जर आपण रिव्हर्स केलं म्हणजेच उलट केलं तर आपल्याला मिळत आहे OR, जी आपली या ऑप्शनसाठीची उजवी बाजू आहे. तिसरा जो पर्याय आहे तो आहे FUND. मधली जे 2 लेटर्स आहेत UN यांना जर आपण रिव्हर्स केलं तर आपल्याला मिळणारा वर्ड आहे NU, जी आपली या पर्यायासाठीची उजवी बाजू आहे. आणि जो चौथा पर्याय आहे LOCK. मधली 2 लेटर्स आहेत OC यांना रिव्हर्स केल्यावर मिळणारा पर्याय आहे CO, पण CO न मिळता आपल्याला इथं मिळालेला आहे पुन्हा OC. म्हणजेच तुम्ही पाहू शकता पहिले जे 3 पर्याय आहेत हे एकाच एक विशिष्ट पद्धतीने बांधले गेले आहेत. उजव्या बाजूला 4 लेटर्स आहेत, मधले जे 2 लेटर्स आहेत यांना आपण रिव्हर्स केलेलं आहे आणि ते जे 2 लेटर्स मिळाले रिव्हर्स करून हेच म्हणजे आपली त्या पर्यायांची उजवी बाजू आहे. मात्र चौथ्या पर्यायासाठी हे ट्रू होत नाही. त्यामुळे आपल्या ह्या उत्तराचं विसंगत पद आहे पर्याय क्रमांक 4. पुढील एक्झाम्पल सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. पर्याय आहेत बोट BOAT आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे TA. दुसरा पर्याय आहे फ्लॅग FLAG आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे GL. तिसरा पर्याय आहे माइंड आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे DI. आणि चौथा पर्याय आहे सेंड आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे D. इथे तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूला 4 लेटर्स आहेत, उजव्या बाजूला 2. इथं सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे. हे 4 लेटर्स आणि हे जे 2 लेटर्स आहेत यांचा संबंध शोधून काढायचा आहे. पहिला वर्ड आहे बोट आणि या बोट मधला T आणि A म्हणजे शेवटचे 2 लेटर्स रिव्हर्स करून उजव्या बाजूला लिहिलेले आहेत. दुसरा वर्ड आहे फ्लॅग. फ्लॅग मधले शेवटचे 2 लेटर्स आहेत A आणि G. यांना A आणि G ला रिव्हर्स करून आपल्याला मिळाला हवा GA, पण GA न लिहिता तिथे लिहिलेलं आहे GL. याचाच अर्थ फ्लॅग या लेटर मधलं जे दुसरं आणि चौथं लेटर आहे यांना रिव्हर्स करून उजव्या बाजूला लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पर्याय क्रमांक 3 ला येऊया. पर्याय क्रमांक 3 आहे माइंड. इथे सुद्धा पर्याय क्रमांक 2च्या प्रमाणेच जे दुसरं आणि चौथं लेटर आहे त्यांना रिव्हर्स करून लिहिलेलं आहे उजव्या बाजूला. माइंड ह्या वर्ड मध्ये पहिलं लेटर आहे M, दुसरा आहे I, तिसरा आहे N, चौथा आहे D. हे जे चौथं आणि दुसरं लेटर आहे यांना रिव्हर्स करून उजव्या बाजूला लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक 2 प्रमाणेच. आता आपण पाहूया हीच कंडिशन पर्याय क्रमांक 4 साठी ट्रू आहे किंवा नाही. पर्याय क्रमांक 4 आहे सेंड SEND आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे D. याच्यातले दुसरं आणि चौथ्या क्रमांकाचं लेटर आहे E आणि D. यांना जर रिव्हर्स केलं तर आपल्याला मिळणारं लेटर आहे D आणि E. हेच इथे उजव्या बाजूला लिहिलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 हे कशा पद्धतीने आहेत की जे उजव्या बाजूचे लेटर्स आहेत त्याच्यामधलं दुसरं आणि चौथ्या क्रमांकाचं लेटर हे रिव्हर्स करून लिहिलेलं आहे उजव्या बाजूला. मात्र पर्याय क्रमांक 1 मध्ये तसं न होता पर्याय क्रमांक 1 मध्ये शेवटचे 2 लेटर्स रिव्हर्स करून लिहिलेली आहेत. त्यामुळे ह्यापासून विसंगत पद आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे विसंगत पद तुम्हाला ओळखायची आहेत. परीक्षेमध्ये पहिल्यांदा प्रत्येक जे ऑप्शन दिलेले आहेत त्यांच्यासाठी आपल्याला संबंध किंवा साधर्म्य मिळते की नाही ते पहा आणि ज्या
ऑप्शनसाठी साधर्म्य मिळणार नाही, तो ऑप्शन हे तुमचं असेल विसंगत पद. धन्यवाद.